लोकीच्या व्यवहारी नौका डोळे दुरे भरोनी राव नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया याच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास चेता बाबाजी सद्गुरुदास चेता बाबाजी सद्गुरुदास चेता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्य जननी देवाची मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या ये मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला की सेवक झालो तुमच्या क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु महाराज भूषण देवचे सुप्रसिद्ध साधू वैकुंठ निवासी वारकरी संप्रदायाचे थोर असे उपासक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबार माझा आवाज आता तिथं काहीच करू नको आता जमलं घ्या मॉनिटर पकवादाची जमलं थोडस आता आवाज नको
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या या 14वीच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. अभंग गोड आहे आणि शक्यतो माझा आवाज बेस टाकला आहे ना, आवाज बरोबर कर. याच्यातूनही आवाज आला म्हणजे टनले नाही ना. आजचं कीर्तन कशाच्या निमित्तानं आहे सर्वांना माहिती आहे. आजचं कीर्तन आपण सर्व या कीर्तनाकरता जमलेलो आहोत. कारण कोणालाही असं वाटत नव्हतं की आपल्यामधून एक व्यक्ती हरवून जाईल, असं कोणाच्याही मनामध्ये नव्हतं. आज असा दिवस येईल हे सुद्धा आपल्याला माहित नव्हतं. कारण काळ आपल्या हातचा नसतो मायबाप का. म्हणून मी अभंगी तोच घेतला. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. क्षणोक्षणा हाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला एका क्षणाला माणसाला विचार करावा लागतो का. कारण काळ आपल्या हातचा नाही. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. कारण भवसिंधू जर तरुण जायचं असेल तर त्यासाठी प्रत्येक क्षणाला विचार करायची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. त्याच्याही नंतर महाराज म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नासकाय, सडकाय, पुसकाय, हा कधी ना कधी जाणार आहे. काळ कधी थांबत नसतो. आयुष्य खातो काळ सावधान. कारण काळ माणसाची वाट पाहत असते. म्हणून यासाठी तुकोबाराम महाराजांना एक प्रश्न विचारला, महाराज काळ थांबवण्यासाठी काही इलाज आहे का. महाराजांनी सांगितलं त्याच्यासाठी एकच इलाज आहे. संत समागमी धरावी आवडी, हरावी तातडी परमार्थाची. कारण संत संगतीमध्ये आवड पाहिजे माणसाला आणि त्या परमार्थाची तातडी पाहिजे. त्याच्याही नंतर महाराज म्हणतात तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारी, नका डोळे धुरे भरून राव. माणसाला अहंकार नको. या डोळ्याने अहंकार भोगवी नये. आणि अहंकार माणसाच्या मनामध्ये असला तर शक्यतो मग माणसाला इलाज नाही. म्हणून अशा प्रमाणे आपण सर्व इथं जमलाय. सर्वांचे आभार तर मानू शकत नाही. कारण प्रत्येकाला यायलाच पाहिजे. कारण या जगामधून माणूस गेल्याच्या नंतर त्यांची आठवण कायम राहणं याचं जर कारण एक असेल तर त्यांनी राहून गावामध्ये केलेलं कार्य, त्या कार्यासाठी आपण इथं सर्वजण जमतो. मग याच्यानंतर कीर्तन का करावं याला सुद्धा पर्याय आहे. महाराजांनी लिहून ठेवलाय. कारण काहीतरी चांगलं सत्कर्म माणसाच्या हातून घडलं पाहिजे. पहिलं सत्कर्म आहे म्हणजे ज्ञानकर्म. काहीतरी ज्ञानदान झालं पाहिजे आणि ज्ञानदान झाल्याच्या नंतर अन्नदान, अशी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. शक्यतो आपल्याकडे ही परंपरा नाही आहे कीर्तनाची, बरं का. इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाला माहित आहे आपल्याकडे 13वीचे कीर्तन होत नाही. 14वीचे कीर्तन होते का नाही होत. कारण ज्यांना क्वचित माहित आहे की आजही तुम्ही मराठवाड्यात गेले ना, त्या मराठवाड्यामध्ये आजही 14वीचे पुण्यस्मरणाची कीर्तन होतात. पण आपल्याकडे ही परंपरा नाही. तरी महेंद्र भाऊनी फोन केला, मी कार्यक्रमावरती होतो. महाराज म्हणे आपल्या संपूर्ण गावावरती उपकार आहे त्या माऊलीचे आणि आपल्याला त्यांच्यासाठी एक कार्य करायचं आहे आणि ते म्हणजे ज्ञानदान. मी म्हणलं चालेल दादा, करून टाकू. म्हणून सर्वांच्या कृपेने हे ज्ञान यज्ञ
ज्ञानदान चाललाय, म्हणून सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला पुढे चालतो. विठ्ठल विठ्ठल. क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवशी. मग क्षणोक्षण हाची करावा विचार म्हणलाय महाराजांनी. मग का प्रत्येक क्षणाला आपल्याला विचार करण्याची गरज काय? त्याचं कारण म्हणजे एक आहे बघा. पहिले दोन शब्द समजले पाहिजे माणसाला. क्षणोक्षणा म्हणजे काय? व्याकरणाच्या जर विचारातून विचार केला तर क्षणोक्षणा म्हणजे जन्मोजन्मी होतो. जन्मोजन्मी आपण हा विचार केला पाहिजे का जन्माला आल्याच्या नंतर आपण केलं का? माणसाला नरजन्म मिळाला, पण कशासाठी मिळाला, का मिळाला हे माणसाला कळायला पाहिजे ना. नाहीतर तेरवीचे कीर्तन होत नाही सहजासहजी, मी सांगितलं ना. पण माणसाचा जन्म होता कसा, आयुष्यभर माणसाने केलं का, हे महत्वाचं आहे. त्या माऊलीचं सुद्धा जीवन तेच होतं. ज्या माऊलीने आयुष्यभर भजन केलं, शेवटच्या क्षणापर्यंत भजन केलं. दर गुरुवार कधी चुकला नाही त्या माऊलीचं. प्रत्येक क्षणाला भजन केलं. मला माहिती, कारण मी या गावातूनच घडलो. माझ्यावरती उपकार आहे त्या माऊलीचे. आणि माझं परम भाग्य हे आहे की मला सुद्धा या कीर्तनाचा लाभ मिळाला, कीर्तन करायला मिळत आहे. विष्णू त्या मॉनिटर मध्ये नाव आहे. एकच नाही. कारण माझ्यावरती उपकार काय हे मी सांगतो मी तुम्हाला. आज मी जर कीर्तनकार असेल तर या भजन मंडळाची पुण्याई आज सर्व इथं बसलेले आहे. आणि या माता माऊलीची पुण्याई आज ज्यांचा तुम्हाला फोटो दिसत आहे ना, त्या माऊलीची पुण्याई. मला आजही दिवस आठवते महेंद्र. ज्यावेळेस मी पंढरपूरला होतो 2016 मध्ये, चातुर्मासाला आषाढीची वारी आहे ना, त्या टायमाला आपल्या गावातले लोक आले होते. त्यांच्यासोबत ही माऊली पांडुरंग मोठे बाबा सुद्धा होते. त्यांना माहिती आहे. मला फोन केला आणि महाराज कुठे आहे? मी म्हणलं मठामध्ये आहो. मला भेटीसाठी बोलावलं. मी गोपाळपुऱ्यामध्ये गेलो भेटीसाठी. मला सांगायचं हे आहे की आज मी जे कीर्तनकार घडलो आहे ना, हे सुद्धा त्या माऊलीची पुण्याई आहे. कारण उपकार आहे. या जगावरती उपकार फक्त तिघाचे आहे माय बाप. या जगावरती उपकार तिघाचे आहे. एक पहिला उपकार जर असेल तर तो भगवान परमात्म्याचा, आणि दुसरा उपकार आहे तो म्हणजे साधू संतांचा, आणि एक उपकार म्हणजे आई वडिलांचा. या तिघाचे उपकार या जगावरती. देवाचा उपकार आहे जन्माला घातलं, हा देवाचा उपकार आहे. साधू संतांचा उपकार आहे, साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. का मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत, त्या साधू महात्म्याने आपल्याला मार्ग दावला. पण आई वडिलांची जर शिकवण असेल ना, तर अंगा खांद्यावर जन्म दिल्याच्या नंतर आपल्याला खेळवलं, हे आई वडिलांचे उपकार. एक उपकार सांगू का त्या माता माऊलीचा? आज जर गावामध्ये महिला भजन मंडळ तयार झालाय ना, हे त्या माता माऊलीची पुण्य आहे. का? कारण प्रत्येक भजनामधल्या बाईला माहित आहे, अरे ती माता माऊली जर नसती तर आज गावामध्ये भजन सुद्धा नसतो. अजून काय सांगू याच्या पलीकडे त्या माता माऊलीचे एवढे उपकार आहे. आज मी जेवढं वर्णन करेल ना तेवढं सुद्धा कमी आहे. सर्वांवरती त्या माता माऊलीचे उपकार आहे. भजन तर तयार केलं, पण भजन तयार केल्याच्या नंतर टिकवणं सुद्धा गरजेचं आहे ना. आणि हे टिकवण्याचं काम त्या माता माऊलीने. प्रत्येकाला माहित आहे, बसलेल्यापैकी इथं जेवढे बसलेले आहे भजन मंडळातले प्रत्येकाला माहित आहे. कारण ज्या वेळेस मी गावामध्ये लहानाचं मोठं झालो,
2012 ची गोष्ट मला आठवते. जगामध्ये माहित पडलं होतं एक सत्य, अरे 2012 या दिवशी मरणार आहे. त्या दिवसापासून माझ्या जीवनातली सुरुवात आहे. मी सहज भजनामध्ये बसलो जाऊन, आणि सहज भजनामध्ये जाऊन बसल्याच्या नंतर सुधा आजी आणि विद्या मोठे म्हणते, प्रशांत एखादी भजन म्हण ना. मी म्हणलं मला भजन येत नाही, पण त्या माता माऊलीने सांगितलं फक्त म्हण. ती भजनाला सुरुवात केली. त्या दिवसापासून माझं भाग्य उजळण्यास आलं. हे भजन केल्याच्या नंतर मलाही असं माहित नव्हतं मी एवढा मोठा कीर्तनकार घडेल म्हणून. आज महाराष्ट्रभर मी फिरतो, हे त्या माता माऊलीची कृपा आहे, हे त्या भजन मंडळाची कृपा आहे. आज महाराष्ट्रभर जर मी फिरत असेल ना, या गावाची माझ्यावर कृपा आहे, त्या माता माऊलीची कृपा आहे. आणि देवही का असं करतो मला हेच कळत नाही. अरे आज गावामध्ये ज्या माणसाची गरज आहे त्या माणसाला देव ठेवत नाही, हे मोठी शोकांतिका आहे. कारण एक म्हण आहे बघा, जो आवडी सर्वाला तोची आवडी देवाला. कारण जो सर्वाला आवडतो ना तोच देवाला आवडतो. सांगा ना, कोणाच्या तरी मनात होतं हे घडल म्हणून? कोणाच्या मनामध्ये नव्हतं. आयुष्यभर त्या माता माऊलीने परमार्थ केला. कधी कोणा गोष्टीची कमी पडू दिली नाही हो परमार्थामध्ये, कधीच नाही. एखादी गावामध्ये चांगलं कार्य करायचं म्हणलं ना तर लगेच ती माता माऊली तयार व्हायची. अरे पैशाची सुद्धा कमी पडू दिली नाही कोणत्या कार्यक्रमासाठी. गावामध्ये मुलांचं भजन आहे. यावर्षी मी सांगितलं, म्हणलं आई मुलांना हार्मोनियम घ्यायचे, पेटी पेटी नाही आहे पोरांना. म्हणे किती पैसे पाहिजे सांग. विद्या मोठे मी म्हणलं 1000 रुपये द्या फक्त. माता माऊलीने 1100 रुपये दिले. का की तुमचं भजन पडलं नाही पाहिजे. बरं वास्तविक पाहता गरज काय सांगा ना. भजन तर मुलांचं आहे, यांचं सेपरेट मंडळ आहे, मग का म्हणून पैसे द्यावं. तरी त्या माता माऊलींनी 1100 रुपये दिले. म्हणे जा पेटी आण. पण दुर्भाग्य आमच्या मंडळाचं पेटी घेऊ शकले नाही हो. त्या माता माऊलीने किमान पेटी तरी बघितली असते ना, पण तेही शक्य झालं नाही. मग क्षणोक्षणाला विचार करण्याची गरज काय. कारण क्षणोक्षण हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. कारण एक क्षण सुद्धा आपल्या हातचा नाही. का माणसाच्या हातामध्ये काही नाहीये. कारण देता देवविता नेता नेवविता येते याची सत्ता काय आहे. माणसाच्या हातामध्ये काही सत्ता नाहीये. कारण काळ जर आला तर आपण कधी थांबू शकणार नाही. काळ आपल्या हातातला नाही. काळाला कोणीही थांबवणं शक्य नाही. हा, पण आपण आपलं जीवन सुधरू शकतो. परमार्थ केला ना तर माणूस जीवन माणसाचं सुधरू शकतो, एवढं नक्की आहे. आज त्या माता माऊलीने परमार्थ केला म्हणून आज त्याच्या 14वीचं कीर्तन आपण इथे सर्वजण ऐकत आहोत आणि मी कीर्तन करत आहोत. त्याचं कारण हे आहे का तो का माने
कुणाचे जाणे उत्तमाची मुले किराती उत्तमाची मुले किरते वाळे उत्तमाची मुले किरते वाळे उत्तमाची मुले किरते वाळे दुःखाचे दाणे येते वाळे दुःखाचे तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमाची उरे किरती मागे. तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आज त्या माता माऊलीने एवढा परमार्थ केला त्याच्यामुळे कीर्ती मागे उरू नये आणि कीर्ती मागे उरू नये म्हणून आज आपण या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम राबवला. त्याचं कारण आहे. कारण माणूस जन्माला येतो आणि जन्माला आल्याच्या नंतर माणसाने जीवन कसं जगलं, प्रत्येक क्षणाला आपण जीवन काय जगलो हे महत्वाचं आहे. तुम्ही सांगा, आजपर्यंत आपल्या गावात कधी तुम्ही कीर्तन पाहिलं 14वीचं? पाहिलं का? नाही पाहिलं. मग का आपण या माता माऊलीच्या 14वीला कीर्तन ठेवलं? त्याचं कारण हेच आहे. कारण लोकांचं जगणं फक्त स्वार्थापुरतं होतं. काय? लोकांचं जगणं फक्त स्वार्थापुरतं होतं, स्वतःसाठी जगत होत. पण त्या माता माऊलीने कधी कोणाचा विरोध नाही केला, कधी कोणाला वाईट बोलले नाही. कारण मीही लहानपणापासून याच गावामध्ये वाढलो ना, मला माहिती आहे. कधी कोणत्या गोष्टीचा द्वेष केला नाही, कधी कोणत्या गोष्टीचा अहंकार केला नाही. कारण प्रत्येक क्षणाला माणसाला विचार करण्याची गरज. क्षणोक्षण हाची करावा विचार. जर भव सिंधू तरुण जायचं असेल, सिंधू म्हणजे समुद्र सागर, आणि आणि भव म्हणजे संसार. हा जर संसार तरुण जायचा असेल माणसाला, तर त्याच्यासाठी परमार्थाची गोडी पाहिजे. कारण माणूस संसार करत असतो पण परमार्थाला बाजूला टाकून, पण त्या माता माऊलीने परमार्थही केला आणि परमार्थासोबत संसारही केला. हे दोन्ही कार्य त्या माता माऊलीने केले. म्हणून महाराज म्हणतात, याच कारणासाठी आपल्याला क्षणोक्षणाला विचार करण्याची गरज आहे. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये क्षणोक्षणी हाची करा विचार, क्षणोक्षण हाची करा विचार, क्षणोक्षण हाची करा विचार, क्षणी हाची करा विचार. Jana
आपल्याला जर भवसिंधू करायचं असेल तर क्षणोक्षणाला विचार करण्याची गरज आहे. मग विचार कोणता केला पाहिजे माणसाने? त्या भगवान परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलं. जन्माला घातल्याच्या नंतर आपण चांगलं काय केलं, वाईट काय केलं, याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि आपण करतो काय? कारण भगवंताने हा नरजन्म जर आपल्याला दिला असेल तर तो फक्त एका कारणासाठी दिला. देवे दिला देव भजन गोमाता. देवाने हा आपल्याला देह फक्त भजनासाठी दिला, पण आपण कधी या देहानं भजन करत नाही. आणि भजन जरी करत असेल माणूस तर त्या भजनात कधी गोडी नसते का? सांगू भजनातली गोडी. या माता माऊलीचा आवाज काय सुंदर होता. एक भजन म्हणत होते सुंदर. मला आजही त्या माता माऊलीचं ते भजन आठवतं. ओव्या गावोनी स्वरात दास जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी. दळण दळीले सख्या श्रीहरी. आडचोरीचा माझ्या आडचोरीचा माझ्या बली. ओया गावली स्वरात दासजनीच्या घरात. ओया गावली स्वरात दासजनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी. आडचोरीचा माझ्या बली. आडचोरीचा माझ्या बली. सांगा ना आता हे भजन कोणाच्या तोंडातून ऐकायचं? कोणाच्या तोंडातून ऐकायचं? कारण ह्या भजनाचा फक्त मी जर आस्वाद घेतला असेल तर त्या माता माऊलीच्या मुखातून ऐकलं. आता ती माऊली गेल्याच्या नंतर हे भजन म्हणणार कोण आहे? कोण म्हणेल सांगा ना महिला मंडळी, सांगा आता. कारण शक्यच नाही आहे ना. कारण ह्या भजनाची गोडी फक्त त्या माऊलीच्या आवाजाला सूट होते. आता कोणी म्हणणार नाही. ज्या वेळेस आपण भजन करू ना त्यावेळेस प्रत्येक क्षणाला त्या माता माऊलीची आठवण येईल आपल्याला. का नाही येणार? कासवित मनत माई. कासवी समान मनत माई. कासवी समान मनत माई. कासवी समान मनत माई.
कासवीस प्राण मन तळमाळे कासवीस प्राण मन तळमाळे. ज्या वेळेस आपण भजनाला जाऊ त्यावेळेस आपल्याला त्या माता माऊलीची आठवण येणार आहे. आपला प्राण तळमळायला लागेल आठवण झाल्याच्या नंतर. कारण माणसाचं जगणंही असं असलं पाहिजे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. कबीर महाराज म्हणतात, अरे माणसाने जन्माला आल्याच्या नंतर कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे. कारण माणसाचा जन्म होतो त्यावेळेस माणूस रडत रडत जन्माला येतो आणि लोकांना आनंद होत असते ना. आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण स्वतः रडतो पण आपल्याला आनंद होत असते बाकीच्यांना. पण कबीर महाराज म्हणतात, अरे ऐसी करनी कर चलो जाते जाते हम हंसे लेकिन लोगों के नजर में आंसू आना चाहिए. अरे आपण हसत प्राण सोडो पण लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा व्हायला पाहिजे, त्याला म्हणते जगणं. ज्या दिवशी अंत्यसंस्कार होतात त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होते. भजनामध्ये आवाज सुद्धा निघत नव्हता. त्याचं कारण हे आहे, कबीरा जब हम पैदा हुए हम रोहे जग हसे ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. तर तो माणसाच्या जन्माला येण्यामध्ये अर्थ आहे, नाही तर फायदा काय. मी सांगितलं ना, हा देह नाचकाय सडकाय एक ना एक दिवस जाणार. कारण आयुष्य कोणासाठी कधी थांबला नाही, काळ वाट पाहत आहे. कारण आपल्या हाती काय, देह हे काळाचे धन कुबेराचे. का देह काळाच्या हातामध्ये आहे, धन कुबेराचं आहे. आपलं काय, आपलं या जगामध्ये काहीच नाहीये. येताना सोबत काही आणलं नाही, जाताना सुद्धा काही नाही. कडजुडा सुद्धा आपल्या संग येत नाही. सांगा, माणसं सुद्धा कोणी आपल्या संग येत नाही. जाताना एकटाच जाणार आहे आणि येताना सुद्धा एकटाच आला. म्हणून माणसाचं जीवन असं पाहिजे, अरे आपण तर चाललो पण कीर्ती आपली मागे उरून राहिली पाहिजे. हे माणसाचं खरं जगणं आहे. सांगा, नाहीतर जगण्यात काय अर्थ आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. काळ वाट पाहत आहे आणि आपण काळाच्या बळी पडत. म्हणून माणसाने क्षणोक्षणाला विचार करण्याची गरज आहे. आणि विचार जर करायचा असेल, महाराजांना एक प्रश्न विचारला, बाबा कोणता विचार करायचा, याच्यासाठी काही उपाय. त्याच्यासाठी परमार्थ. कारण परमार्थ एवढा सोपी आहे, फक्त करणारा पाहिजे. कलियुगामध्ये जर परमार्थातली गोष्ट सांगितली असेल तर परमार्थ मधली एकच गोष्ट सत्य आहे, ते म्हणजे फक्त भगवंताचं नाम. तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत
कारण भगवंताचं नाम सोपं आहे. फक्त घेणारा पाहिजे आणि घ्यावं लागेल का, कारण त्याने आपल्याला जन्माला घातलं. आणि मी तर असं म्हणतो, माणूस जन्माला आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं जर नाम घेत नसेल तर त्याच्या जगण्यामध्ये सुद्धा अर्थ नाही. का जगून फायदा हो? अरे आयुष्यामध्ये फक्त आपण एक काम केलं आहे. कोणतं? एक काम माणसाच्या हातून अजूनही माणसाला कळालं नाही. सांगू कोणतं? माफी मागून बोलतो. मी सांगितलं, हा जन्म, हा नरदेह जर माणसाला दिला तर फक्त भजनासाठी दिला. आपण त्या प्राण्याची हत्या करतो, त्या मुक्या जीवा प्राण्याची हत्या करतो. हेच आपलं दुर्भाग्य आहे. एक बोलू का मी? बघा तुम्हाला पटलं तर, कारण सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतो. कारण ह्या माऊलीचा आपण सोहळा करतो, तर या सोहळ्यामधून तुम्ही एक गोष्ट नक्की शिकाल. तुम्ही सांगा, आज जगभरामध्ये प्रत्येक गावामध्ये कोंबडे बकरे कापल्या जात आहेत. मान्य आहे सर्वांना? माझा एक प्रश्न आहे, ज्या वेळेस एखाद्या बकरीचं पिल्लू कापल्या जाते तर त्या बकरीला, त्या आईला कसं वाटत असेल? त्या पिल्लाच्या आईला सांगा ना, कसं वाटत असेल? आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण जर आपल्या मुलाला कापलं तर कसं वाटेल? सांगा ना. अरे जेवढं दुःख त्या बकरीच्या कोंबडीच्या पिल्लाला होत असेल, त्या आईला होत असेल, तेवढंच दुःख सुद्धा आपल्याला होईल, त्याच्यापेक्षा जास्त. पण समाज आता तो राहिला नाही. कलियुग आला आणि या कलियुगामध्ये आता भगवान परमात्मा आपल्यासाठी जन्म घेणार नाही. फक्त आपल्याला तरायचं असेल तर नामानं तरायचं. अरे वाल्या कोणी कशाने तरला? सांगा ना. त्याला राम म्हणता येत नव्हतं, साधं काय म्हणत होता? मरा मरा म्हणत होता. मन बाबा म्हणजे तुला मरा म्हणता येते ना? मन मरा 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 राम राम मरा म्हणता म्हणता शेवटी राम तोंडामध्ये आला. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहिलं. हे नामाची ताकद आहे. मी नामाबद्दल का बोलत आहो? त्या माता माऊलीने जोपर्यंत माता माऊलीचं आयुष्य होतं ना, तोपर्यंत त्या माता माऊलीने तोंडामध्ये भगवंताचं नाम घेतलं. म्हणून मी नामाबद्दल बोलत, कारण नामामध्ये सुद्धा तीच ताकद आहे. नामाने माणूस करू शकतो. हे देवाचे उपकार आहे. आणि साधू संतांचे जर कोणते उपकार असेल ना, ही जी परंपरा लावून दिलेली आहे. बरं कशासाठी आपण हे करतो सांगा ना. माणसाचं मरण झाल्याच्या नंतर आपण तिसरा दिवस घालतो. तिसरा दिवस झाल्याच्या नंतर 10वा घालतो. 10वा झाल्याच्या नंतर 13वा आणि 14वा. आणि त्याच्यानंतर वर्ष श्राद्ध, अकर्मास आणि पुण्यतिथी साजरी करतो. का करतो? हे शास्त्राने लावून दिलेले नियम आहे. काय? आणि असं सांगितलं, ज्या वेळेस आपण कुठलं कार्य करत असेल याच्यातलं, त्यावेळेस ज्ञानदान सुद्धा झालं पाहिजे. म्हणून आजही एखाद्या घरातला जर कुठला व्यक्ती गेला असेल तर त्याच्यासाठी कीर्तन आणि भागवत अजूनही मराठवाड्यामध्ये ती परंपरा कायम ठेवली. का? कारण अन्नदान तर श्रेष्ठ आहे, पण ज्ञानदान सुद्धा झालं पाहिजे. तुम्ही सांगा, लोक जेवायला भरपूर येतात गावामध्ये, कुठलंही कार्य असू द्या, पण ऐकायला कोणी येत नाही. हेच तर खरी शोकांतिका. पण मराठवाड्यात गेले ना, जेवायला कोणी येणार नाही, पण ऐकायला पहिले नाही. कारण काय? ही परंपरा आहे साधू संतांनी. हे दोन उपकार, पहिला उपकार आहे देवाचा आणि दुसरा उपकार आहे साधू संतांचा आणि तिसरा उपकार आई वडिलांचा. अरे जन्म दिलेल्या आई वडिलांना सांभाळणं हे आपलं कर्तव्य. काय? जन्म दिलेल्या आई वडिलांना. अरे ज्या पुंडलिकाने आई वडिलाची सेवा केली, 28 युग त्या पांडुरंग परमात्म्याला आजही विटेवरती उभं ठेवला आहे का नाही? युगे 28 विटेवरी उभा, अजूनही तो विठ्ठल उभा आहे. का? त्या पुंडलिकाने कधी भगवंताचं नाम घेतलं नाही, कधीच नाही घेतलं. अरे बायकोला खांद्यावरती घेतलं होतं आणि आई बापाच्या गड्याला दोरी बांधली होती. कोणी? पुंडलिकाने. पण आज त्याच पुंडलिकासाठी भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. याचं कारण काय? ज्या वेळेस त्याला साधू महात्म्याचं दर्शन झालं, सांगितलं, अरे बाबा
तू हे पाप करतो, या पापाची तुला निवृत्ती करायची असेल तर त्याच्यासाठी आई वडिलांची सेवा कर. काय कर? आई वडिलांची सेवा कर. आणि ज्या वेळेस तू आई वडिलांची सेवा करेल त्यावेळेस आजही त्या आई वडिलांची सेवा केली त्या पुंडलिकाने तर विटीवरती उभा पांडुरंग परमात्मा त्या पुंडलिकासाठी. ज्या वेळेस तो पांडुरंग परमात्मा पुंडलिकाच्या भेटीसाठी गेला वाळवंटामध्ये, पुंडलिका मी दर्शनासाठी आलो आहे तुझ्या. कोण म्हणत आहे? भगवान परमात्मा म्हणत आहे. पुंडलिक म्हणते, हे बाबा तू दर्शनासाठी माझ्या आला असेल पण मला गरज नाही. देवाने विचार केला, अरे मी साक्षात याच्या भेटीसाठी आलो, मी देव आहे आणि देव असताना सुद्धा माझी भेट याला नको आहे, माझं दर्शन नको आहे. त्यावेळेस पुंडलिकाने सांगितलं, देवा मी जर देवाच्या पाया पडलो तर जग लक्षात ठेवलं, पण एक सांगू का, सर्वात प्रथम भक्ती म्हणलं तर मातृदेव भाव. पहिले देव म्हणजे आई आहे, जन्म देणारी, आणि दुसरं म्हणजे पितृदेव भाव, ते म्हणजे वडील. आई आणि वडील याची भक्ती त्या पुंडलिकाने केली म्हणून पांडुरंग परमात्मा उभा आहे. हे भगवान परमात्म्याने विचारलं, असं का? त्यावेळेस सांगितलं, देवा तुझ्यापेक्षा मला माझे आई वडील महत्वाचे, म्हणून तो पांडुरंग परमात्मा उभा आहे विटीवरती. याचं कारण ते आहे. म्हणून तर संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. कारण परमार्थाची सुद्धा माणसाला आवड पाहिजे, नाहीतर या जगामध्ये कोण कोणाचा आहे सांगा ना? कोण कोणाचा आहे? सक्का भाऊ भावाचा होत नाही, सक्का भाऊ पक्का वैरी. स्वतःची बहीण सुद्धा स्वतःची बहीण होत नाही. सांगा ना, या जगामध्ये कितीतरी नाते तुटले आहेत, या जगामध्ये कितीतरी नाते तुटले. मी सांगण्याची मला आता गरज आहे. इथे बसलेल्यापैकी सांगू का, कमीत कमी 10% तुम्ही महिला मंडळी स्वतःच्या भावासोबत बोलत नाही. कारण काय असेल? कारण भावाभावामध्ये एकी नाही राहिली, भावा बहिणीत एकी नाही राहिली. याचं कारण काय? कारण त्या भगवान परमात्म्याला आपण कुठेतरी बाजूने ठेवलाय. त्या भगवंताचं कधी नाम घेत नाही. त्यालाही माहित आहे कोणाचं चांगलं आणि कोणाचं वाईट. एक लक्षात ठेवा, मी सांगितलं काळ आपल्या हातातला नाही का? कारण चांगल्या माणसांना देव लवकर नेतो, हेही खरं आहे. पण मात्र असं म्हणतात की आपलं मरण आपण सुधरू शकतो. कारण इथे बसलेले प्रत्येक जण भागवत ऐकणार आहे. कारण राजा परीक्षितीला माहित होतं 7 दिवसामध्ये मरणार आहे. किती दिवसामध्ये? 7 दिवसामध्ये. आणि आपणही 7 दिवसामध्ये जाणार आहे. इथे बसलेला प्रत्येक जीव 7 दिवसामध्ये जाणार आहे. बघा ना, सोमवार पासून तर रविवार पर्यंत किती दिवस आहे? 7 दिवस आहे. राजा परीक्षितीला जेव्हा कळालं अरे आपण मरणार आहे, सांगा ना राजा परीक्षितीने काय केलं? राजा परीक्षितीने एका साधू महात्म्याला प्रश्न विचारला, महाराज निर्यमान माणसाने काय करावं? म्हणजे जो मरणाऱ्या अवस्थेमध्ये आहे त्या माणसाने काय करावं? कोणीतरी सांगितलं तप करा, जप करा, भगवंताचं नाम घ्या. त्यावेळेस व्यास महर्षींनी सांगितलं, म्हणे परीक्षिती काही करायची गरज नाही, करायचं असेल तर तुला भागवत कर, तू तरुण जाशील. त्याने 7 दिवस भागवत ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर राजा परीक्षित सुद्धा तरला. काय? 7 दिवसाच्या नंतर जो सर्प एका दिवसामध्ये दंश करणार होता, पण त्याने 6 दिवस वाट पाहिली आणि 7व्या दिवशी दंश करण्यासाठी गेला. पण त्या सर्पाला सुद्धा तो थांबू शकत होता, कारण त्याची दृष्टी अमृतमय झाली होती. पण मात्र त्याला माहित होतं कधी ना कधी माणसाला जायचं आहे, प्रत्येकाला जायचं आहे. म्हणून जाताना फक्त एकच कार्य करा की मी सांगितलं, तुका म्हणे एक मरणीची सरे, उत्तमची उरी कीर्ती मागे. माणसाने जाता जाता फक्त कीर्ती मागे उरून ठेवली पाहिजे. बस एवढं जरी केलं ना तरी आपला जन्म सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. का? कारण भगवान परमात्म्याने आपल्याला सर्व दिले, आपल्याकडे कोणत्या गोष्टीची कमी नाही. फक्त गोष्टीची जर एका कमी असेल तर ते म्हणजे फक्त भगवंताचं आपण नाम घेत नाही. सकाळी उठल्यापासून आपण संसारामध्ये गुंतलोय, कारण संसारामध्येच आपण गुंतलोय. प्रत्येक जीव परमार्थ साधू, कारण संसाराचा धंदा आपण जन्म जरी केला ना तरी सुटणार नाही.
संसाराचा धंदा जन्मभर केला, मुके नाही आले कधी रामला, मुके नाही आले कधी रामला. संसाराचा धंदा जन्मभर केला, संसाराचा धंदा जन्मभर केला, मुकी नाही आला मुकी नाही संसाराचा धंदा जन्मभरी केला, मुकी नाही आले कधी रामन. मुखामध्ये माणसाच्या राम नाम असलं पाहिजे, काम करताना सुद्धा नाम घेतलं पाहिजे माणसाने. कारण आपण जर परमार्थ बाजूला ठेवला ना, सांगू एक सत्य या जगात, आपण जर आता परमार्थ बाजूला ठेवला तर कोरोना सारखं संकट पुन्हा यायला वेळ लागणार नाही. किती लोक मेले. आज आपलं गाव सुद्धा भाग्यवान आहे. एवढा मोठा कोरोना आल्याच्या नंतर लाखो लोक मेले, पण आपल्या गावातलं एकही गेलं नाही. हे आपल्या गावाचं परम भाग्य आहे. का? कारण तो त्या ठिकाणी उभा आहे ना, त्याच्यामुळे. कारण सर्वांना माहिती आहे किती लोक गेले. आता त्या निलजाईमध्ये गेलो कार्यक्रमाला, तिथले 27 जण गेले, एका माग एक. सांगा ना, त्या 700 लोकांच्या वस्तीमध्ये जर 27 लोक जात असेल, पण आपल्यावरती भगवंताने कृपा करून ठेवली का, अरे त्या एवढ्या एरियातलं टाकळी गाव कुंभ्यातलं तरी गेलं का नाही, कुंभ्यातलं सुद्धा गेलं, पण आपल्या गावातलं नाही. का? त्याचं कारण त्या भगवंताला माहित होतं. मी सांगितलं, काळ कोणासाठी थांबणार नाही. काळाचा सुद्धा आघात असतो माणसावर, कारण काळ यायला वेळ लागत नाही. पण मला सांगायचं एवढं आहे की काळ आपल्यासाठी जर थांबत नसेल, पण काळ आपण सुधरू शकतो. का? आपलं मरण आपण सुधरू शकतो. हे जगातलं सत्य आहे. आपण ज्या वेळेस आपली कीर्ती मागे उडून ठेवू ना, कारण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा व्हायला पाहिजे. आपण ज्या वेळेस जगाचा निरोप घेऊ त्यावेळेस हे आपलं खरं मरण. बस, याच्या पलीकडे दुसरं काही सांगणार नाही. सांगण्याला एक दुसरं काय, कारण तुम्ही कीर्तन भरपूर ऐकले असतील. फक्त मला एका गोष्टीची खंत वाटते का, अजून जर ही माऊली थोडे दिवस आपल्यामध्ये असते ना, तर या संधीचं एवढं सोनं झालं असतं ना, का अजून काहीतरी लोक या माऊलीच्या सानिध्यात राहून घडली असते. बघा, सोन्यासारखे 4 लेकरं घरी आहे, 4 नातू आहे, आणि 4ही नातवामध्ये परमार्थाची आवड लावून ठेवली. बघा ना, किती चांगलं कार्य केलं. कारण कुठल्या आजीला असं वाटत नाही माझा मुलगा मंदिरात जाव, कुठल्या आजीला असं वाटत नाही की माझ्या मुलाने महाराज बनाव. पण मला त्या माता माऊलीने एक शब्द सांगून ठेवला, नयनला आळंदीला पाठवायचं होतं. कशासाठी? पकवाज शिकण्यासाठी. आळंदीहून पकवाज आणायला लावला. कारण त्या माता माऊलीचे सुद्धा विचार बघा ना, विचार किती चांगले होते. तुम्ही सांगा, जी माता माऊली स्वतःच्या नातवाबद्दल एवढा मोठा विचार करत आहे, कधी कोणाचं वाईट केलं असेल का? अरे, कोणाच्या विषयी कधी अपशब्द बोलला नाही. आणि का म्हणून बोलावं? त्या माऊलीचं जीवन फक्त परमार्थासाठी आणि संसारासाठी होतं. संसार करून परमार्थ केला. आज नातू सुद्धा घडून ठेवल्या. 3 नाती आहे, त्या नातीला सुद्धा परमार्थाची आवड लागली. आणि एक सांग, आज तिच्या कृपा आशीर्वादाने सांगा ना, काय कमी? एवढं मोठं घर, तेवढं मोठं दुकान, त्याच्यासाठी आईची कृपा असावं लागते. आईच्या कृपेने सर्व गोष्टी होत असतात. मायबापो, ज्या वेळेस आपण आपल्या आई वडिलांना लाथा मारेल ना, त्यावेळेस आपल्यापाशी काही राहणार नाही. हे लिहून घ्या.
आजही मी लिहून देतो, आपल्या गावातलं सांगतो, मी बाहेरचं सांगत नाही. ज्याने ज्याने आई वडिलाला लाता मारल्या, आज त्यांच्या घरी खायची सुद्धा कमतरता आहे. आणि आज ते काय भोगत आहे मी सांगणार नाही, मला सांगायचं नाही त्याच्याबद्दल. पण मला एवढं सांगायचं आहे, या माता माऊलींचे कृपेमुळे आज एवढं मोठं घडलं. का गावातलं तर चांगलं झालं, एवढा मोठा सप्ताह उभा केला, त्यावेळेस सुद्धा किती कष्ट घेतले हे आम्हाला माहित आहे. नवरात्राचा कार्यक्रम एवढा मोठा उभा केला, त्या माता माऊलीने किती कष्ट केले हे आम्हाला माहित आहे. मी सांगितलं हे फक्त भजन मंडळाचे उपकार आणि त्या माता माऊलीचे उपकार. आणि आज जगामधले मुलं जर बघायला गेले तर कुठलेच मुलं आपल्या आई वडिलाच्या 14वीचं कीर्तन करत नाही. का वर्ष श्राद्ध सुद्धा घालत नाही, पुण्यतिथी तर दूर राहील. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता जो असे जागता, कारण त्यांचे आई वडील धन्य आहे जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहे. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, देवाला सुद्धा हरिक वाटे. असे जर मुलं जन्माला आले ना तर त्या देवाला सुद्धा हरिक वाटेल. का वाटणार नाही सांगा ना. कारण प्रत्येकाला समजण्यासाठी वेळ लागते माय बापू. कारण माणूस गेल्याच्या नंतर त्याची आठवणही कोणी करत नाही. झालं 2 दिवस 4 दिवस करेल, पण आज 13 दिवस झाले, आजही आपण विसरलो नाही. का नाही विसरलो? आणि मी सांगू, जोपर्यंत आपण आहो ना तोपर्यंत सुद्धा विसरणं शक्य नाहीये. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत. नाही तर या जगामध्ये कोणी कोणाचं नाही. मी सांगितलं नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. अंती जातील एकल प्राण माझे माझे म्हणून. अंती जातील एकल प्राण माझे माझे म्हणून. काही नाही कोणाचे कुणी, नाही नाही कोणाचे कुणी. भाव कुणाचा बहीण कुणाची, भाव कुणाचे सगळे सोयरे. भाव कुणाचा बहीण कुणाची, भाव कुणाची सगळे सोयरे. वेड्या मागे सर्व राहे रे, तुटतील धागे दोरे. नाही रे, नाही कोणाचे कुणी, नाही रे, नाही कोणाचे कुणी. नाही रे, नाही कोणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे सर्व राहे रे, तुटतील धागे दोरे. नाही रे, नाही कोणाचे कोणी. म्हणून एक विनंती करतो माऊला मंडळी, जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत
त्या भावासोबत चांगलं बोला, त्या बहिणीसोबत चांगलं बोला. कारण सांगतो, कारण कोणी आपल्या सोबत येणार नाही. कारण आपण अंगा खांद्यावरती खेळलो आहे. आणि ज्याने जन्म दिला त्यांना सांभाळा. कारण आजचे मुलं जर बघितले तर म्हणतात, आई वडिलांना म्हणते तुम्ही आमच्यासाठी काय केलं सांगू. अरे जन्म दिला, याच्या पलीकडे अजून काय करायला पाहिजे. जन्म दिल्याच्या नंतर आपल्याला सांभाळलं, हेच तर त्यांची उपकार आहे. अजून काय पाहिजे. ज्यांना कळत नसेल ना, त्यांनी फक्त 2 किलोचा दगड फक्त 1 तास पोटाला बांधावा, मग कळेल. अजून याच्या पलीकडे काय सांगू. ऐका, घडलेला प्रसंग आहे. एक मुलगा जन्माला आला आणि जन्माला आल्याच्या नंतर ज्या वेळेस जन्माला आला, आईला आनंद झाला. एवढा आनंद झाला कारण की घरामध्ये मूल जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक आईला आनंद होतो, वडिलांना सुद्धा आनंद होतो, प्रत्येकाला आनंद होत असतो. तोच आनंद त्या आईला झाला. पण दुर्भाग्य एका गोष्टीचं होतं, त्या मुलाला एक डोळा नाही. त्या मुलाला एक डोळा नाही. डॉक्टरांनी सांगितलं, आई तुमच्या मुलाला एक डोळा नाही. त्या आईच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. कारण आई जगामधलं सर्व गोष्टी चालून घेईल, पण आपल्या मुलामध्ये जर काही कमीपणा असेल ना शरीरावरती, तर आपल्या मुलीला आईला चांगलं वाटणार नाही. का? त्याचं कारण कुठल्या आईला वाटेल आपलं मूल लंगडं व्हावं, भुकणं वाटत नाही वाटत. पण ते माता माऊली म्हणत आहे, डॉक्टर साहेब काय करायचं, माझ्या मुलाला दुसरा डोळा पाहिजे. एका डोळ्याने मला आंधळ असलेलं चालणार नाही. म्हणे माता माऊली काय करायचं तुम्ही सांगा. त्या माता माऊलीने काय केलं असेल, स्वतःचा डोळा काढला आणि त्या लेकराला बसवला. स्वतःचा डोळा काढून त्या माता माऊलीने त्या लेकराला बसवला. का? कारण मी जगातलं सर्व पाहिलं, पण माझ्या मुलाला कोणी आंधळं म्हणू नये याच्यासाठी त्या आईने स्वतःचा डोळा काढून दिला. आणि आई तीच असते. काय? आई तीच असते. कारण स्वतःच्या जीवाला कधी बघणार नाही, पण स्वतःच्या मुलाच्या जीवाकडे बघितल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या आईला असं वाटतं सांगा ना. लहानपणापासून 2 मुलं घडवले या माता माऊलीने. आता तुम्हीच पाहताय ते मुलं कोण्या कामी. त्या माता माऊलीच्या आशीर्वादाने एवढं मोठं झालं ना. कारण आई ती आई असते आणि नसते सांभाळणारी ती बाई असते. कारण आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. कधी आपण ते उपकार फिटू शकणार नाही, एवढे आपल्यावरती उपकार. त्या माता माऊलीने स्वतःचा डोळा काढला, त्या मुलाला बसवला आणि बसवल्याच्या नंतर लहानाचं मोठं केलं. एवढं शिकवलं आणि शिकवल्याच्या नंतर मुलगा मोठा साहेब झाला. गावामध्ये आला, लोकांनी सत्कार ठेवला.
कारण गावामधून जर एखादी आपल्या गावामधून जर कोणी चांगल्या ठिकाणी गेला असेल, साहेब झाला असेल, तर आपण त्याचा सत्कार करतो ना. गावामध्ये सत्कार ठेवला आणि सत्कार ठेवल्याच्या नंतर पण त्या माता माऊलीने कधी सांगितलं नाही का मी स्वतःचा डोळा काढून तुला बसव. सत्कार ठेवला आणि सांगितलं म्हणे बाळा तुझा सत्कार ठेवला तुला यावं लागेल. त्या माता माऊलीला सांगत आहे मग ते आई तुमच्या मुलाचा सत्कार आहे बरं तुम्हाला यावं लागेल. माता माऊली म्हणते हो मी यायला तयार. ठरल्याप्रमाणे संध्याकाळचा सत्कार होता. ते लेकरू आईला म्हणते आई तुला एक गोष्ट सांगू का. कोण म्हणते तेच लेकरू ज्या लेकराला त्या आईने डोळा काढून दिला स्वतःचा. आई तू आंधळी आहे. बघा ते लेकरू काय म्हणते आई तू आंधळी आहे आणि तू त्या सत्काराला येऊ नको कारण तू आले तर माझी कमीपणा होईल. कोण म्हणते ते लेकरू म्हणते तू आले नाही तर माझी कमीपणा होईल. लोक मला म्हणतील हे बघ आंधळीचा मुलगा आहे. अरे ज्या वेळेस तू जन्माला आला त्यावेळेस तू आंधळा होता म्हणून स्वतःचा डोळा काढून त्या माता माऊलीने तुला दिला आणि तूच आज म्हणतो की आई तू येऊ नको. काय शोकांतिका असं सांगा ना. लेकरू म्हणत आहे आई तू येऊ नको. आई म्हणते ठीक आहे बाळा तुझी इच्छा आहे ना नाही येणार मी. निघाला मुलगा सत्कारासाठी. पण तुम्ही सांगा त्या आईला रावल्या गेलं असेल का. नाही रावल्या गेलं का कारण स्वतःच्या मुलाचा जर सत्कार होत असेल तर ती आई वाट बघत राहणार आहे का. हळूहळू काते टेकवत टेकवत ती माय ती सत्कार बघायला गेली आणि बघायला गेल्याच्या नंतर दुरून पाहता पाहता त्याचा सत्कार सुरू झाला आणि सत्कार सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या सरांचं लक्ष त्या माता माऊलीकडे गेलं. आवाज दिला म्हणते आई तुम्ही का मागं थांबला तुम्ही सुद्धा वर या स्टेजवर या. त्या मुलाला खपलं नाही. जशी ती माता माऊली वर आली ना स्टेजवरती तो मुलगा स्टेजच्या खाली उतरला. रागा रागा घराच्या बाहेर निघून गेला तर कधी घरी आला नाही. का तर कारण मी माझ्या आईला सांगितलं होतं येऊ नको न सांगता आले म्हणून तो मुलगा निघून गेला. रागा रागा कधी आला नाही. पण एक दिवस त्याला काम पडलं गावामध्ये. बरेच वर्ष लोटून गेले. विचार करा एकटी म्हातारी कशी राहिली असेल. शेवटी मुलाच्या आपला मुलगा आपल्या करताना रागा रागा गेला म्हणून त्याचं चरित्र गात राहिले. अरे काय करावं तिला कळे ना एकटी म्हातारी किती दिवस जगणार आहे. शेवटी तिने तिचा प्राण सोडला. निघून गेली पण त्याला कळालं नाही आई गेली का काय. गावातल्या लोकांनी अंत्यसंस्कार केला हो. अजून याच्या पलीकडचं दुर्भाग्य काय असेल. मुलाला काहीतरी गावामध्ये काम पडलं म्हणून तोच मुलगा गावामध्ये आला आणि गावामध्ये आल्याच्या नंतर आता मोठा साहेब झाला. गावामध्ये आल्याच्या नंतर आठवलं अरे हे तर आपलं गाव आहे. हे गाव आहे म्हणून घराच्या दिशेचा रस्ता पकडला. किमान जाऊन तरी बघू माझी आई काय करते. घरामध्ये जाऊन पोचला. बघितलं घराकडे. अरे घरावरती वाढलेलं तण आहे वरती. घरामध्ये दारामध्ये तुळशी आहे पण तुळशीचं ते वृंदावन नाही हिरवी तुळशी नाही. अरे बघितलं माझी आई गेली कुठं असेल. घरामध्ये गेला जाळ्या पकडलेल्या आई दिसली नाही. रडायला लागला अरे आई कुठं आहे. कारण जोपर्यंत आई आहे तोपर्यंत त्या आईची किंमत माणसाला कळत नसते. पण ज्या वेळेस आई आपल्या मधून निघून जाईल ना त्यावेळेस त्या आईची किंमत आपल्याला कळत असते. काय करावं कळेना. पण त्याला अजूनही माहित नव्हतं त्याच आईने आपल्याला एक डोळा काढून बसवला होता हे अजूनही त्याला माहित नव्हतं. पण त्याच आईने जाता जाता एका कागदावरती 4 वाक्य लिहून ठेवले होते आणि ते वाक्य त्या देवाड्यामध्ये ठेवले. जाऊन पोचला. इकडे तिकडे बघत आहे. संपूर्ण जाळ्या घरामध्ये पसरलेल्या आहे.
देव घराजवळ गेला, दिवा नाही आहे. बघितलं, एक कागद दिसला. कागद दिसल्याच्या नंतर त्या कागदावरती लिहिलं होतं, वाचत आहे, अरे बाळ्या, ज्या वेळेस तू जन्माला आला ना, त्या कागदावरती लिहिलेलं वाक्य आहे, ज्या वेळेस तू जन्माला आला ना, त्यावेळेस तू आंधळा जन्माला आला. कारण तू मला विचारत होता ना, आई तुला लोक आंधळे का म्हणतात ग, तुझा एक डोळा कुठे गेला. त्या माता माऊलीने कधीच सांगितलं नाही की बाळा माझा एक डोळा मी तुला काढून दिला, हे कधीच सांगितलं नाही. पण आज तेच वाक्य लिहिलेले होते, बाळा तू मला विचारत होता आई तुझा एक डोळा गेला कुठे, सांग ना. पण त्यावेळेस त्या वाक्यामध्ये वाचलं, अरे बाळा तू ज्या वेळेस मला विचारत होता त्यावेळेस मी तुला सांगलं नाही. कारण तुला जर माहित पडलं असतं की हा डोळा माझा आहे तर तुला वाईट वाटलं असतं, म्हणून मी कधी सांगितलं नाही. पण ज्या एका डोळ्यासाठी तुझी आई आंधळीला आली, तोच डोळा मी माझा स्वतःचा डोळा मी तुला काढून दिला बाळा. त्यावेळेस त्याच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहतात. कारण माणसाचं सुद्धा तेच चाललं, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याला कळत नसते. पण जगामधून आई वडील गेल्याच्या नंतर मात्र आपल्याला कळते की आईशिवाय दुसरं कोणी नाही. का? कारण आई म्हणजे मायेचा सागर आहे, कृपेचा सागर आहे, दयेचा सागर आहे. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनात. आई मायेचा सागर, तिला जीवनात. आई मायेचा सागर, तिला जीवनात. आई माझी मायेचा सागर जीवना कराई माझी, मायेचा सागर दिला तिने जीवनात. आई म्हणजे मायेचा सागर असतो. कारण चांगलं मुलं सुद्धा जन्माला येण्यासाठी त्या आईची कृपा पाहिजे. कितीतरी जन्माचं तप पाहिजे, त्यावेळेस चांगली मुलं जन्माला येत असतात. कारण ज्ञानोबाराय सुद्धा असेच जन्माला आले नाही. अरे 1.25 प्रदक्षिणा पिंपळाला घातल्या तेव्हा ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज असेच जन्माला आले नाही. नाहीतर जन्माला आल्याच्या नंतर मी सांगितलं, आज लोकांमध्ये जातीभेद खूप वाढला. का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे मावळे घेऊन फिरले. त्यामध्ये मुसलमान, मराठा, इतर समाजाचे मावळे होते, पण कधी जातीभेद केला नाही. का? कारण स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे नकळा चालत नव्हता 7.5चा. कारण लढताना मावळे विचार करत नव्हते दिवस आणि रात्रीचा, कारण अभिमान होता महाराष्ट्राच्या मातीचा.
असे आपण महाराष्ट्रात जन्माला आलेले माणसं फक्त जाता जाता एकच सांगून जाईल की माय बापो, कोणाची निंदा करू नका, कोणाचा भेद करू नका, कारण आयुष्य फार थोडा आहे. कारण 84 लक्ष योनी फिरून आल्याच्या नंतर माणसाला हा जन्म आहे. कारण हा जन्म सोपा नाही आहे. तुम्ही म्हणाल आपल्याला जन्म मिळाला म्हणजे आपण धन्य झालो. आपण कदाचित धन्य नाहीच आहे. का नाही आहे हे सांगतो. कारण आपला जन्म जर सुफळ करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपली कीर्ती मागे उरली पाहिजे. तो आपला जन्म आहे. त्यावेळेस आपला जन्म सफल होईल, अन्यथा होणार नाही. कारण पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. कारण हा जन्म जर माणसाला मिळाला असेल तर या जन्माचं माणसाने सोनं करा. कारण कोणाची तरी आठवण राहणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. का? कारण आज ती माऊली जरी आपल्यामध्ये राहिली नाही, पण प्रत्येकाच्या रोम रोमामध्ये त्या माऊलीचं नाव असेल. का असेल मी हे सुरुवातीला सांगितलं. म्हणून एक विनंती करतो, त्या माऊलीसाठी फक्त एक काम करायचं सर्वांनी. 2 मिनिटाचं मौन धरायचं. ठीक आहे तसंच. कारण त्या माऊलीने एवढं मोठं कार्य आपल्या गावामध्ये करून ठेवलं. पहिलं गोष्ट म्हणजे एक भजन तयार करून ठेवलं. दुसरी गोष्ट, एकतर भजन तयार होतं एक छोट्या मंडळाचं, बालमंडळ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं मोठं सहकार्य त्या माऊलीने केलं. त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून आपण आज सर्वजण इथे आलो आणि यायला पाहिजे. कारण माणूस कोणाच्याही सुखामध्ये सहभागी होत असतो, पण दुःखामध्ये सहभागी होणं महत्वाचं आहे. का? कारण माणसाचा स्वभाव आहे, श्रीमंताची बकरी जरी मेली ना तर लोक बकरी पाहायला जाते हो, आणि गरीबाचं लेकरू जर मेलं ना तर कधी लोक येऊन पाहतात. हा लोकांचा स्वभाव आहे. आणि अशा लोकांच्या संगतीमध्ये माणसाने राहून फक्त संगत करायची असेल तर चांगल्या लोकांची संगत करा. आणि शक्य झालं तर गळ्यामध्ये माळ घाला, पवित्र तुळशीची माळ घाला. काय सांगतो? कारण आपण आज ज्यांचं कीर्तन करत आहोत 14वीचं, आणि 14वीचं कीर्तन कोणाचंही नाही केलं जात. आणि तुम्हालाही सांगतो कोणाच्या माहितीचं भजन सुद्धा केलं जात नाही, हेही सांगतो. कारण ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याने आयुष्यभर हरिनाम घेतला, ज्यांना भजनामध्ये आवड होती, फक्त त्याच माणसाच्या माहितीचं भजन करायचं, बाकी कोणाचंही नाही. का? अरे ज्याने आयुष्यभर कोंबडे बकरे खाल्ले त्यांच्या माहितीच्या भजनाला जाता तुम्ही? काही गरज नाही. याच्या पुढे फक्त हात जोडून विनंती आहे. म्हणून एक विनंती आहे, बस एवढं करा. कसं बरं वाटलं सांगा ना. कारण अरे कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी आजी गेली, कुणाची तरी पत्नी गेली. कारण फक्त त्यांनाच माहित असते दुःख, फक्त त्यांनाच माहित असते. दुःख जर विचारायचं असेल ना तर त्यांना विचारा ज्यांची आई गेली, दुःख त्यांना विचारा ज्यांची पत्नी गेली, दुःख त्यांना विचारा ज्यांची सासू गेली, दुःख त्यांना विचारा ज्यांची आजी गेली. फक्त दुःख त्यांना माहित आहे. आपल्याला सुद्धा आपल्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. सांगा ना माता माऊली, तुम्ही ज्या वेळेस भजनात जाल तर तुम्ही सांगा ना कसं भजन म्हणता.
आज गुरुवार दिवस आपण जो भजनासाठी निवडला तोच गुरुवार त्या माता माऊलीने पकडला. ज्या पहिल्या गुरुवारी ती माता माऊली भजनाला जात होती आणि तोच